या ठिकाणी आज आम्ही जे सगळे जमलेलं आहे, एवढा जे परिसर बघायला, एवढ्या तीव्र उन्हामध्ये, एवढ्या मला वाटते 42-43 डिग्री टेम्परेचर असेल, एवढं सगळं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सगळे आमचे बांधव जमलेले आहेत. ते शामराव गुरुजीच्या प्रेमापोटी अतिशय चांगलं काम आहे त्यांचं. सामाजिक असेल, ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतात, ते शिक्षण क्षेत्र असेल, राजकीय असेल, कैलासवासी निवृत्तीराव लोणेंसोबत त्यांनी काम केलेलं आहे. गाव लेवलला त्यांचे चिरंजीव संजय लोणेंसोबत काम केलंय. आताही त्यांच्या ह्याच्यासोबत ते काम करत आहेत. अतिशय चांगल्या प्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. फक्त वयोमानानुसार ते जरी सेवानिवृत्त झाले असले तरी लोण आणि पंचक्रोशीतील बाकीच्या सगळ्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक, विशेषतः लहानच्या तपोवन बौद्ध भूमीमध्ये जी दरवर्षी धम्म परिषद होते, त्या धम्म परिषदेत सुद्धा अतिशय महत्वाचा सहभाग किंवा ज्याला पाठीमागे राहून, ज्याला बॅकबोन म्हणतो आपण, तसं काम शामरावजीचं आहे. अतिशय चांगलं त्यांचं काम आहे. आणि आज ते जरी त्या मुख्य प्रवाहातून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त जरी होत असले तरी येणाऱ्या काळासाठी या परिसरात, या गावामध्ये निश्चितपणे त्यांची सेवा ही सगळ्यांसाठी लाभेल, असं मी त्यांना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांचं उर्वरित आयुष्य अतिशय आरोग्यमयी, आनंदी जावो, असंच या ठिकाणी त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. विशेषतः धम्म परिषदेमध्ये ते सूत्रसंचालक म्हणून असायचे आणि त्या धम्म परिषदेचा स्वागत अध्यक्ष म्हणून मी काम करायचो. मागचं 15 वर्ष झालं मी तिथं स्वागत अध्यक्ष आहे. आणि आमचे लोणे गुरुजी तर सुरुवातीपासून त्या ठिकाणी सूत्रसंचालनाचं काम करतात. ही एक अतिशय महत्वाची आणि एक फार मोठी उपलब्धी आहे. कालवासी निवृत्तीराव लोणेंनी अतिशय कष्टातून त्या ठिकाणी धम्म परिषद चालू केलेली आहे. आणि त्यासाठी आमचे शामरावजी लोणे सरांचं फार मोठं सहकार्य किंवा फार मोठी मेहनत आहे. त्यास बॅकबोन म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केले आणि येणाऱ्या काळातही ते करतील. परत एकदा त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा. मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अर्धापूर येथे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. या माझे नाव मोरे सर असे आहे. यापूर्वी मी शामराव लोणे यांच्यासोबत श्रीमती देवबाई प्राथमिक शाळा येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत होतो. शामराव नरसाजी लोणे फार जवळून पाहतो. त्यांचं कार्य फार उत्तुंग असं आहे. त्यांनी शैक्षणिक कार्यात चांगलं कार्य केलेलं आहे. त्याबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. शाळा स्थापनेपासून शामराव लोणे आमच्या सोबत होते, तेव्हापासून त्यांनी कार्य केलेलं आहे. श्रीमती देवबाई शाळा स्थापनेपासून ते जवळपास 35 वर्ष 6 महिने त्यांनी सेवा केलेली आहे आणि ती त्यांची सेवा उल्लेखनीय आहे असे म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो. आज दिनांक 19 जून 2026 रोजी संपूर्ण लोणी खुर्द, लोणी बुद्रुक गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी माझा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मी प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस, त्यांच्या कार्यास या ठिकाणी प्रथमतः मी त्रिवार वंदन करतोय. त्याचबरोबर कालवंश कालकथित दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांच्याही मी त्यांच्या कार्यास वंदन करतोय. आणि या सर्व गावकरी मंडळी जो माझा हा समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. मी 1990 पासून ते आज तागायतपर्यंत मी या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना फक्त शिक्षण, 4 भिंतीच्या आत फक्त शिक्षण नाही, तर त्याचबरोबर या ठिकाणी काही त्या ठिकाणी भौतिक सुविधा असतात, शारीरिक विकास असतोय, बौद्धिक क्षमता असतात. याचबरोबर त्या ठिकाणी त्याचा विकास होण्यासाठी जे काही वेगळे उपक्रम असतात, प्रकल्प असेल, शारीरिक शिक्षण असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल, फॉलोअपची परीक्षा असेल आणि त्याचबरोबर NMS असेल, अशा वेगवेगळ्या या ठिकाणी त्या परीक्षेमध्ये या ठिकाणी काम करण्याचं केलेलं आहे. त्याचबरोबर 2003 पासून कालवंश दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांनी स्थापन केलेल्या तपोवन बुद्ध भूमीमध्ये या ठिकाणी सूत्रसंचालनाच्या ठिकाणी काम करत आहे. मी काम करत असताना मी कामामध्ये कधीही या ठिकाणी आळस किंवा काम चुकारपणा केलेला नाही. मी काम करत असताना प्रामाणिकपणे काम केले, वेळेपूर्वी काम करत येईल. कारण विद्यार्थ्यांना फक्त या ठिकाणी दिवसभर काम, या ठिकाणी वर्गाचं काम देऊन, त्यांना शैक्षणिक काम देऊन
ऑफिशियल जे काम असतात ते ऑफिशियल काम मी संध्याकाळी या ठिकाणी रात्री 11, 12, 1 वाजेपर्यंत करत होतो. आणि काम करत असताना मी कधीच या ठिकाणी कामचुकार केला नसल्यामुळे या ठिकाणी गाववाल्यांचा आणि आमचे आदरणीय संस्थाचालक निवृत्तराव लोणे आणि त्याचबरोबर आमचे सहकारी होते कालवंश संजय निवृत्तराव लोणे आणि त्यांच्यासोबत मी या ठिकाणी काम केले. त्याचबरोबर माझे सहकारी सुभाष केरबाजी लोणे यांचे या ठिकाणी दुःखद निधन झालं, तेही माझे या ठिकाणी सहकारी. 1990 ला आम्ही या ठिकाणी चौघानी शाळेची ओपनिंग केली. चौघानी ओपनिंग करत असताना त्यामध्ये मी आणि संजय लोणे सर, सुभाष लोणे सर आणि गणेश नरवाडे या तिघांनी मिळून 14 जून 1990 ला या शाळेची ओपनिंग केली. तेव्हापासून या ठिकाणी कामामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे. तर या ठिकाणी शैक्षणिक काम करत असतानाच त्याचबरोबर मी धार्मिक कामामध्ये सुद्धा या ठिकाणी माझा अल्पशः या ठिकाणी मी काम करत आहे. माझ्या जमेल त्या परिणामी या ठिकाणी काम करत आहे. मी काय मोठा नाही, फक्त मी माझं या धार्मिक काम करत असताना धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना विद्वान भिक्खू संघ आहेत आणि त्या विद्वान भिक्खूच्या समासात आल्यामुळेच या ठिकाणी माझं जीवन घडलं, असं मला या ठिकाणी सार्थ अभिमान आहे. सेवानिवृत्तीच्या नंतर सुद्धा या ठिकाणी मी सामाजिक काम करणार आहे आणि त्याचबरोबर राजकीय सुद्धा काम करणार आहे आणि शैक्षणिक सुद्धा काम करणार आहे. मी माझ्या घरी गेल्या 2 वर्षापासून उन्हाळ्यातील म्हणजे सुट्टीतील धम्मशाळा म्हणून या ठिकाणी उपक्रम आहे. तो माझ्या घरी 25-30 मुलं 40 मुलं या ठिकाणी सकाळी 8 ते 9 पर्यंत माझ्या घरी स्वतःच्या घरी येऊन या ठिकाणी त्यांना फक्त वंदना, त्रिशरण, पंचशील आणि याचना कशाचे या ठिकाणी मार्गदर्शन करत होतो. आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे या ठिकाणी सर्वच यांना स्पर्धा परीक्षेची गोडी अजून आपल्याला सर्वांना माहीत झालेली आहे. पण जे काही खरंच गरजू विद्यार्थी आहेत, होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षणापासून त्या ठिकाणी बरेच कोसो दूर आहेत, अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सुद्धा मी या धम्म प्रशिक्षण स्थळामधून करत आलेला आहे. या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये या ठिकाणी राजेश निवृत्तीराव लोणे सरपंच प्रतिनिधी यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या संस्थापक अध्यक्ष कालवंश दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांनी या ठिकाणी मला जे शिक्षण करण्याची संधी दिली. मी एक सर्वसामान्य होतोय, मी एक 10वी पास 12वी पास झालेला माणूस, एक सर्वसामान्य विद्यार्थी आणि यामुळे त्यांनी मला या ठिकाणी शिक्षण सेवा करण्याची संधी दिली. प्रथमतः मी त्यांचे कालवंश दलित मित्र निवृत्तीराव लोणे यांच्या पाश्चात सुद्धा मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अनुसयाबाई निवृत्तीराव लोणे, राजेश निवृत्तीराव लोणे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि या भोकर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी या ठिकाणी पत्र दिले, शुभेच्छा पत्र दिले आणि शुभेच्छा पत्र देऊन त्यांनी या ठिकाणी पुढील आयुष्य चिंतन करण्यासाठी शुभेच्छा दिले, त्यांचे मी आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर आमच्या लहान पंचक्रोशीतील एक प्रत्येक सर्वाच्या सुखदुःखामध्ये प्रत्येकाच्या कामामध्ये सहभागी होणारे सभापती संजयरावजी देशमुख लहानकर साहेब हे या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी उपस्थित असतात, तेव्हा मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्व सरपंच आणि उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व लहान थोर मंडळी, महिला मंडळ, नांदेड येथील सर्व महिला मंडळी आणि पाहुणी मंडळी यांचे या ठिकाणी सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आमचे धम्म गुरु पूजनीय भिक्खू संघ सुभूती थेरो, पूजनीय बदंत शीलरत्न थेरो, पूजनीय बदंत धम्म पया रत्न थेरो, पूजनीय पया दीपत भंतीजी आणि पया बोधी या सर्व भंतीजी सुद्धा मी याच्या समासात गेल्यामुळे माझे या ठिकाणी जीवन एक अल्पशा घडलेलं आहे. मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि नांदेड महापौरचे येथील नगरसेवक बाळू राऊत यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली, त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सर्वांचेच या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय असे मी आणि आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय भारत, जय बुद्ध.